आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात काय सुद्धा नाही. जनतेसाठी त्यांनी पक्ष बदललेले नाहीत, त्यांच्या स्वार्थासाठी पक्ष बदलले. भरपूर निधी येतो पण काही कामं झालेली दिसत नाहीत. तर इथून पुढे जे काय राजकारण हे म्हणजे समाजकारण तर राहिलं नाहीये, एक धंदा झालाय. विचार करा, कंबाबाईंनी ह्या अक्षरशः अमेरिकेतनं माल येतो भारतामध्ये 0 टॅरिफ लावलंय आणि आपला माल, भारतातला माल अमेरिकेत जातो त्याला 18% लावलंय. त्यामुळे ही एकत्र येण्याचा एकदम संभोग कुठल्याही प्रकारचा होत नाही. आमच्या समाजामध्ये देखील पडायला लागलेलं आहे. सगळा सलाब पडाय ढपले पडलेत, ते देखील आम्हाला दुरुस्ती करून किंवा नवीन करून हे एक आमची मागणी होती. त्यांना 100% चुका तर नाही झाल्या, पण झाले असेल तर 100% मी पण त्याची दिलगिरी व्यक्त करतो किंवा सॉरी म्हणतो. पण कारण का आमदार लेवलचा माणूस जिल्हा परिषदला उभा राहतो, उद्याच्याला पंचायत समितीला तो उभा राहू शकतो आणि त्याच्यातनं परत मला वाटतं तो नाही पडला तर तिथनं ग्रामपंचायतला पण मागेच्या उभा राहू शकतात. ते इष्टी नाही ना तर सायकल नाही तर गाडी नाही तर आजकाल बघितलं तर 18 वर्षाच्या खालची मुलं सुद्धा सगळे गाडी लोकांनी वापरतात. आता मध्ये शिना नदीला पूर आलेला, पण बागल हा परिवार दिसलाच नाही कुठं. 4:30 वाजेपर्यंत एक 80%. 60 ते 70% गेलेला आहे. अजूनही टक्का वाढण्याची शक्यता आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण आपल्या गावी आलो होतो. गावामध्ये इलेक्शन चालू आहे आता सध्याला, तर त्याच्या संदर्भात आपण थोडासा इंटरव्ह्यू घेतोय. तर गावातले काही म्हणजे जे नवीन मतदार आहेत त्यांना आपण थोडंसं विचारणार आहे की गावाचं काय विजन असलं पाहिजे आणि कसा विकास वगैरे झाला पाहिजे किंवा काय ह्या मतदारसंघातनं म्हणजे नवीन ही काय झालं पाहिजे विकास वगैरे ह्या गोष्टी सांगा जरा थोडंसं. जिल्हा परिषद आणि पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार उभे आहेत यांच्याकडून जनतेच्या 2-3 अपेक्षा, 2-3 म्हणण्यापेक्षा मानवी जीवनाला ज्या मूलभूत गरजा लागतात, अन्न वस्त्र निवारा जसं म्हणतो आपण, तसं जीवन जगत असताना आता मतदाराच्या अपेक्षा काय आहेत की बाबा राहिलेला रोड, पाण्याची योजना, वाडी वस्तीतील पूर्ण रोडचा विषय, गावातील जिल्हा परिषद शाळा ही सुधारली पाहिजे. आज शाळेचा विषय बघितला तर जिल्हा परिषद शाळेला भरपूर निधी येतो पण काही कामं झालेली दिसत नाहीत. तर इथून पुढे जे काही उमेदवार येईल, जे जिल्हा परिषद आणि पंचवार्षिकला जे काही उमेदवार आहेत त्यांनी लक्ष देऊन जिल्हा परिषद शाळा सुधारली पाहिजेत. आपल्या गावातली लहान मुलं ही जिल्हा परिषद शाळेतच गेली पाहिजे. बरोबर. गावातील पाणी, रोड जे ते पूर्ण ग्रामपंचायत कार्यालयापासून मंदिरापासून पूर्ण गावचा विकास ही ह्या जे निवडणुकीत उमेदवार आहेत हे निवडून आल्यानंतर ह्यांनी करावं अशी त्यांना सगळ्यात महत्त्वाची विनंती. ओके. आणि काय वाटतं कोणत्या पार्टीचं जास्त मतं पडू शकते? आता सध्या विचार केला तर आमच्या मते सगळ्याच वातावरण ताईट आहे. त्याच्यामध्ये बागलगड सध्या तरी फॉर्मला आहे आणि फॉर्मलाच राहणार आहे अशा गावच्या वातावरणात वाटते. आपल्या गावातनं किती मतं पडतात म्हणजे आता ऍक्च्युअली सांगायला गेलं तर मतं किती पडणार असं कोण सांगू शकत नाही. मतपेटी फुटल्यावरच कळणार आहे. प्रत्येकाने मनात ध्येय बांधलेले वा ह्या पार्टीत देणार आहे, त्या पार्टीत देणार आहे. जे काही विषय होणार आहे, ज्यावेळेस गाव वाईज मतदान येईल त्यावेळेस जनता दाखवून देणार आहे. ओके. म्हणजे आता कोण उभा राहणार आहे काय तसं असेल ना काही नियोजन कोण पुढचं? उभा राहणार आहे हे आता सांगू शकत नाही. आता काय झालेलं, ग्रामपंचायत 4-5 महिने पुढे ढकललेली. बरं. आता ग्रामपंचायतला इच्छुक उमेदवार हे काढले असतील, काय ते काढले असतील, दोन्ही बी दोन्ही साईडचे असतील. पण ज्या त्यावेळेस आता शेवटी ग्रामपंचायत ही गावाच्या हिशोबाने होणार आहे. मतदारच हातात घेणार आहे आणि मतदारच ग्रामपंचायत सक्सेस करून दाखवणार आहे. मध्ये एक मी मुद्दा म्हणजे उचलला होता ज्यावेळेस गावामध्ये आलो होतो की बस चालू व्हावी नाही का. तर बस चालू होण्याबद्दल काय म्हणजे आपल्या आता बस चालू हो म्हणजे आज आपल्या गावात वडगाव दक्षिण मध्ये जर बघितलं तर 50 ते 60 विद्यार्थी आज करमाल शाळेला जातात. बरोबर. ह्या विद्यार्थ्यांचा विषय बसचा झालाच पाहिजे. ह्याच्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलाय. आमचे मोठे बंधू विकास गायकवाड असतील, त्यांनी सोलापूर पर्यंत, तहसीलदार पर्यंत, तर एसटी महामंडळापर्यंत सगळा विषय मार्गी म्हणजे लावीत नेलेला आहे. एकट्याने म्हणण्यापेक्षा सगळ्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या साह्याने सगळं पुढे चाललेलं आहे. आता त्यांचा रिस्पॉन्स बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे. काही अधिकाऱ्यांनी शब्द दिलाय की मधल्या टप्प्याचं रोडचं अंतर हे होऊन द्या, आम्ही 100% बस चालू करू. त्याच्यानंतर बसची संख्या कमी ती येऊन द्या, ती झाल्यानंतर आम्ही बस देऊ. आणि आम्हाला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून बी बसचं लक्ष दिलंच पाहिजे. पार्टीला म्हणजे ही करताय, सपोर्ट करताय किंवा त्यांच्याकडून काय म्हणजे आपली अपेक्षा आहे की गावाचा विकास हो काय हो? एवढीच अपेक्षा की गावाला सगळा विकास झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत, पाण्याची समस्या दूर झाली पाहिजे, लाईटची समस्या दूर झाली पाहिजे, गोरगरिबांची कामं झाली पाहिजेत. आता काही राजकारण हे म्हणजे समाजकारण तर राहिलं नाहीये, एक धंदा झालाय. बरोबर.
सगळी पार्ट्या एक होतात, हे करतात, कामधंदे करायचं काही त्याला न बळी पडता जो काम करेल त्याला मतदान दिलं पाहिजे, त्याला निवडून दिलं पाहिजे. बरोबर. आणि हे बघा आता कुणी पण एकत्र झालं म्हणून कामं पण गावात आपल्या छोटंसं गाव आहे वडगाव, हां तिथं 100% काम झालं पाहिजे, त्यालाच मतदान दिलं पाहिजे. हां हां ते कोणी पण असू द्या, बरोबर. सावध असतील किंवा बागल असतील किंवा संतोषवारी असतील, हां हां पण मतदान जो काम करेल त्यालाच दिलं पाहिजे. योग्य माणूस निवडून त्यालाच मतदान दिलं पाहिजे. माझ्या दृष्टिकोनात तर सावंत आहेत सावंत परिवार, बरं. तर त्यांना बहुमताने निवडून दिलं पाहिजे. मग आता सावंत आहेत, आता तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्या गावात कधी त्यांनी विजिट केलं किंवा काय विकासाचं काही बोलले किंवा त्यांच्या हातामध्ये अजून आतापर्यंत काहीच नव्हतं. बरं. आता रश्मी बागल हे म्हणजे आमदार लेवलची महिला आहे. हां बरोबर. तर त्यांचे वडील आमदार होते, परत त्यांचे आई पण आमदार होत्या, पण आपले गावाशेजारचे गाव आहे त्यांचं, पण कधी त्यांच्याकडं तिथं आमदारकीशिवाय आणि इलेक्शनशिवाय कधी व्हिजिट नाही झालेली. बरोबर. कधी लोकांचं काय झालंय, आता मध्ये शिना नदीला पूर आलेला, हां हां हां. पण बागल हा परिवार दिसलाच नाही कुठं. सावंत परिवार दिसला, परत मला वाटतं संतोष वारे हे पण दिसले, पण बागल परिवार हा कुठंच दिसला नाही आहे. म्हणजे त्यांना फक्त इलेक्शन पुरतंच हे पाहिजे, लोकांची गरज आहे ना, ते इरीवारी ते लोकांना विचारत पण नाहीत. तर मग त्यांना वोटिंग केलं कशामुळे केलं पाहिजे? मग गावाशेजारचे ते मामा चांगले होते, पण हे दुसरे आहेत ते म्हणजे काम काही करण्याची दृष्टिकोन नाहीत. कारण का आमदार लेवलचा माणूस जिल्हा परिषदला उभा राहतो, उद्याच्याला पंचायत समितीला तो उभा राहू शकतो, आणि त्याच्यातनं परत मला वाटतं तो नाही पडला तर तिथनं ग्रामपंचायतला पण मागेच्या उभा राहू शकतात ते. म्हणजे इतकी त्यांची बिकट परिस्थिती असताना त्यांना आपण सपोर्ट नाही केला पाहिजे माझ्या हिशोबाने. बरोबर बरोबर. मग आता जो माणूस आता बाबा ठीक आहे, ह्यांच्याकडे सावतांकडे काहीच नसताना मला वाटतं आता जी मागचे इलेक्शन झाले जिल्हा आपला नगरपालिकेचं, ते नगर अध्यक्ष पण झाले, त्यांचे नगराध्यक्ष म्हणजे अपक्ष उमेदवार ना? अपक्ष उमेदवार होते, ते पण भरपूर त्यांच्यातले बहुमताने निवडून आले ते. आणि आता पण 100% शाश्वती आम्हाला की ते 100% काम करतील, आणि ते म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे जायला कुणाचीच गरज पडत नाही. आता बागलांकडे जायचं म्हणलं तर आज 4 गावातल्या माणसांकडे जायचं, गावात नाही परत त्या पुढच्या पुढऱ्याकडे जायचं, तिथनं पुढे जाऊन परत बागलांकडे जायचं. बरोबर. तर सावताकडे आपण नॉर्मल माणसाचं अवघडच आहे जाणं डायरेक्टली. सावताकडे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. हां हां. सावंत गल्लीला गेलं तर तिथं कोण नाही कोण 100% सावंत परिवारातलं कोण नाही कोण असतं, आणि तिथं हात केला बोललो तरी ते थांबतात किंवा काही कामाची समस्या ते दूर करतात 100%. आता आपल्या गावाची बेसिक गरज काय आहे मला ते थोडं सांगा. आता आपल्या गावाला बेसिक लाईटचा तर विषय झाला, आता रस्ते पण भरपूर म्हणजे केलेत, काही थोड्या ठिकाणी रस्ते राहिले ते बी होऊन जातील, अजून गटरीचं काम पण झाले. आता थोडे म्हणजे आता इष्टीची एक गरज आहे, परत पाण्याचा काही विषय असेल तो एक सॉल्व्ह झाला पाहिजे. बरोबर. पाणी तर आहे, पाणी सगळ्यांच्या घरी पोचलेलं आहे, फक्त प्रॉब्लेम वाटतं मला की रस्ते आणि शाळेला थोडंसं अपडेट केलं पाहिजे नाही का? जसं की शाळेचा विषय काय आपल्या गावात छोटा असल्यामुळं म्हणजे विद्यार्थीच कमी आहेत, 50 सगळं मला वाटतं 4थी टोटल पट. पट आहे. तर मग त्याच्यात तरी सुद्धा त्या मानाने भरपूर काही केले. मी तरी पण सकाळी बोललो त्यांना शाळेत प्लेवर बॉक्स टाकले पाहिजेत, झाडे लावली पाहिजेत. कारण का मी ज्यावेळेस होतो ना ह्या शाळेमध्ये तेव्हापासून जी होतं ना फक्त कलर झाला असेल कलरिंग वगैरे, त्यानंतर ह्याच्यामध्ये काय म्हणजे दिसलं नाही. बर्ड सर्व होते त्यावेळेस एकदम म्हणजे चांगलं झालं होतं, पण त्याच्यानंतर थोडं दुर्लक्ष झाले. पण आता पण थोडं मी सकाळीच बोललोय की बाबा ते ब्लॉक वगैरे टाकले पाहिजे, कलरचं वगैरे काम तर झालंच आहे, आता झाडाचं आणि पेवर ब्लॉकचं काम होईल 100%. आणि कम्प्युटर वगैरे अवेलेबल आहे की नाही आहेत आहेत. ठीक आहे मग. आणि आता रस्त्याचं काही आपल्या हातातली नाही आहे ती गोष्ट, ती आमदाराच्याच हातातली गोष्ट आहे. आता जेवढे आणायच्यात तेवढे आपल्या ग्रामपंचायत मार्फत आणलेत, त्याच्यामुळं अजून पण काही राहिलेत ते 100% येणार रस्ते काम पेंडिंग आहे किंवा येऊन पडलेत, फक्त नगरपालिका जिल्हा परिषदमुळं राहिलेत. नाहीतर इकडं मला वाटतं थोरात वस्ती तिकडचा पण रस्ता आलाय. गावामध्ये लास्ट
बऱ्याच लोकांचा आला प्रतिसाद किंवा काही लोकांचा आला नाही, पण ठीक आहे ते जाऊ दे. पण गावात एस टी होणं गरजेचं किती महत्त्वाचं आहे? आहे की, कारण का शाळेत जी जातात मुलं त्यांनी आता मला वाटतं सगळ्यांनीच इलेक्ट्रिक बाईक घेतल्यात. बरोबर. तर काहींची परिस्थिती नाही तर ते सायकलीवर वगैरे जातात, येता जाता बघतो ना, तर त्यावेळेस लहान लहान मुलं आहेत त्यांच्या हाल होतात. एस टी 100% पाहिजे ना आपल्या गावात. आणि लोकांनी काय केलं माहिती आहे का, म्हणजे दुसरा ही उभं केलं. हे केलं पाहिजे ना, एस टी आली तरी बाबा त्यात किमान गेले पाहिजेत, आले पाहिजेत. किंवा एस टी आता प्रत्येक वेळेस येऊन बंद झाली, कारण काय की त्या एस टीमध्ये माणूसच बसत नाहीये. प्रत्येक गाड्या असल्यामुळे माणूसच बसत नाही एस टीमध्ये. नाही, पण 18 वर्ष ही चुकीचं आहे का नाही मला सांगा फक्त. 18 वर्षाच्या खालची जी गाडी वापरतात, उद्या आता चालता चालता त्यांचा ॲक्सिडेंट झाला, हो नाही झाला, नाही 100% आहे ना ते. ह्यासाठी बस हा चालू झाली पाहिजे. हां, माझा हेच मुद्दा आहे. गावासाठी कितीतरी वर्ष, 15 ते 20 वर्ष 100% आम्हाला गावाला काही पाहिजे प्रयत्न करता येतील ना बस चालू करण्यासाठी, आम्ही ते तुम्हाला सपोर्ट करणार 100%. आणि करू म्हणजे 100%च करणार बस चालू. निम्मा रस्ता झाला आहे मला वाटतं, 1.5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर असून तिथपर्यंत झालं आहे. त्याच्या पुढचा जो सांडव्याचा रस्ता आहे तिथनं पुढं, ती रस्ता अजून पण झालेला नाही. आता तुम्हीच बघा की आपले शेजारचेच बागल आतापर्यंत त्यांच्याकडे 2 वेळेस मला वाटतं मामी एकदा आमदार झाल्या त्या, मामा असताना पण मंत्रीपद त्यांच्याकडे होतं, पण त्यांना तो 3 किलोमीटरचा रस्ता हा कधीच करणं झालं नाही. 1 किलोमीटरचा रस्ता 1.5 किलोमीटरचा केला, तो पंतप्रधान आवासमधून रस्ता केलेला आहे. आणि त्यासाठी म्हणजे जे आता मागे 3 किलोमीटरचं अंतर आहे, शाळेसाठी मागेला जायला सोपं आहे. पण काय होतं, रस्ता नसल्यामुळं तिकडं पावसाळ्यात एकदम हाल होतात. त्याच्यामुळे मग करमाळ्याला जायची वेळ येते. ते मागीचे बघा बागलाचे एवढं पण काम करू शकले नाहीत. शेजारचं गाव असताना किंवा प्रत्येक उत्तरोडगावला पण असताना रस्त्याचं काम नाही आहे. रायगावला कधी काम म्हणजे रायगावचा रस्ता आता झाला आहे. अख्खे माझं वय 35 आहे. 35 वर्षात एकदा पण रायगावचा बी रस्ता चांगला नव्हता. आणि मला आठवतं असं वडगाव ते करमाळा एकदा डांबरी झाला, त्याच्यानंतर डांबरीच झाला नाही पूर्णपणे. त्याच्यानंतर झाला. आणि मी मध्ये एक व्हिडिओ पण पाहिला होता, आपल्या गावातल्या लोकांनी ती पोपडं काढली होती नाही का त्या रस्त्याची, ती व्हिडिओ टाकला होता मी, ती पाहिला होता. तो रस्ता परत झाला की नाही नंतर? आपल्या गावातला विषय काय की सगळ्या म्हणजे ही का अर्ज वगैरे करणार, पण नंतर ना सगळीकडे गार होऊन जाते. पुढं पाठपुरावा वगैरे करून त्याचं प्रॉपर काम केलं पाहिजे. आपल्या गावासाठी रस्ता आहे म्हणल्यावर त्याच्यात कुणी हे केलं नाही पाहिजे की पैसे किंवा बिल्डर किंवा ते रस्ता करतात ते कॉन्ट्रॅक्टर, त्यांना म्हणजे सपोर्ट नाही केला पाहिजे. प्रॉपर रस्त्याचं काम झालं. गावात राजकारण हे एकदम घाणेरड्या पद्धतीचं आहे. कारण का आता हे गरीब लोकांना एकदम दिशाभूल करतात, एकदम दिशाभूल करतात. की ते दिशाभूल नाही झाली पाहिजे गरीब लोकांनी. की आश्वासनं द्यायची, शब्द घालायच्या किंवा हे करायचं, मतदानापुरतंच हे करायचं, नंतर मग कोण त्यांना सुद्धा विचारत नाही आहे. म्हणजे हे राजकारण कुणीच केलं नाही पाहिजे. आम्ही आता आमचे सुलते मोठे सरपंच आहेत, पण आता पण आम्ही पण मला वाटतं जे काही चुका झाल्या असताना 100% चुका तर नाही झाल्या, पण झाल्या असेल तर 100% मी पण त्याची दिलगिरी व्यक्त करतो किंवा सॉरी म्हणतो. पण पुढच्या विरोध पार्टीच्या बी माणसांनी हे बघा आपलं गाव म्हणजे एकदम छोटं आहे, त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून गावाचा विकास जसा होईल त्याला हे केलं पाहिजे. नाहीतर ह्याला आता मशानभूमी आतापर्यंत 35 वर्षात मशानभूमी करून देत नव्हते. मशानभूमीला आता तुम्हाला सांगतो जवळजवळ 10-15 अर्ज आहेत. त्याचा गावात जे महादेव मंदिर आहे, महादेव मंदिरापाशी म्हणजे ह्याच्याच ग्रामपंचायतमधनंच कंपाऊंड आलं होतं, तिथं अर्ज येतं. म्हणजे त्यांना तर काम करायला कधी जमलं नाही आणि जो करतोय त्याला पण प्रत्येक वेळेस आडवं. म्हणजे असं नाही झालं पाहिजे. दलित वस्ती असेल किंवा आता तुम्हाला इकडे थोरात वस्ती, इकडे पाण्याची सुविधा कधी नव्हती, दलित वस्तीला कधी सुविधा नव्हती. ते करायला गेलो तर तिथं पण अडचणी, प्रत्येक ठिकाणी अडचणी. असं राजकारण नाही झालं पाहिजे. गावाचा विकास कोण नाही कोण करतंय तर त्याला सपोर्ट केला पाहिजे. आपल्याच गावाचा विकास होतो, आपल्याकडून नाही झालं तर ह्यांच्याकडून तरी होतं तर ह्यांना सपोर्ट तरी केला पाहिजे किंवा आडवं नाही झालं पाहिजे. आपलं गाव म्हणजे आपलंच गाव आहे. आपलं गाव म्हणजे शेजारचं गाव नाही की तुम्ही त्याला विनाकारण आडवं करून किंवा त्याला विनाकारण मशानभूमी होती तर त्याला काहीतरी विनाकारण अर्ज करून हे माघारी नाही लावले पाहिजेत. आतापर्यंत तुम्हाला पण माहिती आहे की मला आठवतं तुमचे वडील पावसाळ्यातच एक्सपायर झालेले, तर त्यावेळी त्यांना म्हणजे आणायचे प्रॉब्लेम, अंत्यविधी करायला बी प्रॉब्लेम. मला वाटतं पावसात आपण तिथं शेड वगैरे केलेलं. आता जर आपण मशानभूमी करतोय तर त्यावेळेस असं हे नाही केलं पाहिजे होतं. प्रॉब्लेमच होती त्यावेळेस, भरपूर अर्ज वगैरे. मला अजून एक विचारायचं होतं की आता जसं की नाही का आपल्या जे हे दलित वस्ती आहे, त्या दलित वस्तीच्या साईडचा जो एरिया आहे म्हणजे गावठाणच्या बाहेरचा एरिया आहे, इकडं पण
तुमचं घर झालं जे काही त्याच्या खालचं सगळं गाव ह्याचा एरिया आहे ना ते इरिगेशनचा, तर तिकडं ती वाढत चाललंय नाही का, लोक म्हणजे त्याची जमिनी ती करत ताबा करत चालले. त्याच्याबद्दल आता तसं बघितलं तर गावाला ग्राउंड राहिला आता. बरोबर, ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस क्रिकेट खेळणं वगैरे काय जे काही खेळण्याच्या गोष्टी होत्या ते जे आहेत जो गावाचा करता करविता असतो ना, त्यांनी चूक केली सगळ्यात मोठी, कळलं का? त्यांनीच सगळ्यात मोठी चूक केली. त्यांनीच पहिलं जे क्रिकेटचं ग्राउंड होतं तिथं शेती काढायला चालू केली. त्याच्यामुळे ते मग गावाला हीच म्हणजे ताब्यात राहिला नाही. कोणी कुठं पण जागा घेतल्या, कोणी नांगरून केले, कुठं शेती केली, पिकं केली. हे जो पहिल्यांदा जो असतो माणूस त्यांनीच चूक केल्यामुळं कुणाला बोलायला हेच राहिलं नाही, मुद्दाच राहिला नाही. म्हणून ते ग्राउंड नाही, आता शेती झाली सगळी टोटल गायरांमध्ये. इरिगेशन खात्याची असेल तर फक्त जो 100-200 फुटाचा रस्ता होता तो आता फक्त एक 20 फुटाचा रस्ता राहिला. तिकडे सगळीकडून टोटल शेती झाली. तर ह्याच्यावर आता म्हणजे आता पुणे मुंबईला जे लोक गेलेत राहायला काय, त्याच्यानंतर ते त्यांना जर कधी फ्युचरमध्ये नाही का, आपल्याला शेवटी गावाची जत्रा असते, सगळे असतात नाही का, त्यानंतर त्यांना इकडे यायचं असतं, थोडंसं घर वगैरे तात्पुरतं बांधायचं असतं. तर ज्यावेळेस त्यांना बांधायचं असेल तर जमीन कुठं अवेलेबल करून द्या नाही, आता काहीच करू शकत नाही, कारण ऑलरेडी सगळ्या लोकांनी धरलेत. काही आता मग अर्धा एकर धरले, 5-5 गुंठ धरले. अर्धा एकर तुम्हाला वाटतं का सही आहे? ते अर्धा एकर नाही, एकदम चुकीचं आहे. त्याच्यात जमिनी करणं ही काय किती सही वाटते? एकदम चुकीचं आहे. मग ज्यांनी सुरुवातीला जमीन काढली ना, म्हणजे आता रोख करू शकतो, ह्याला काय आता काहीच पर्याय नाही ना. आपण सण करायचं फक्त चालायचं, नाही तर मग सगळंच गावठाणपासून जी गायरान हद्दीतली जमीन आहे तिथं टोटल सगळे रस्ते पहिले जी काही उरळे असतील त्या जमिनीच्या, ते जमिनीपर्यंत ठेवायचे. ते सगळं म्हणजे गायरांच्या हद्दीत काढून टाकलं पाहिजे. आणि इरिगेशन खात्याचा पण तोच विषय. तिथं गुरं जायला आम्ही गुरं बिवून घेऊन जायचो तळ्याला. एक रस्ता 100-200 फूट, म्हणजे तिथं आता राहायला 20 फूट रस्ता. तिकडे गायरानात पण हिरवं क्रिकेट वगैरे खेळणं, गुरं चारणं, तिथं आता गुरं चारायची पंचायत आहे. म्हणजे आपण गुरं असं नेऊ शकत नाही, त्याला हाताला धरून घेऊन जावं लागते. अशी परिस्थिती गावाकडे झाली. मला अजून एक विचारायचं होतं, आता राजकारण म्हणलं की लोक काय करतात, समाज किंवा तेच म्हणजे जे मागचे कारण आहेत ना, तुम्हाला हे बनवून देईन, रस्ता बनवून देईन, तुम्हाला मंदिरं बनवून देईन, हे सोडून दुसरं पण गोष्टी कोणत्या आहेत जे तुम्हाला वाटतं की झाले पाहिजे गावामध्ये? आता गावामध्ये आपल्या बऱ्यापैकी गटरचा एक प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झालाय. पाण्याचा पण भरपूर प्रॉब्लेम होता. पाणी भरपूर तळ्यात असायचं पण टाक्या बारीक असल्यामुळं तो पाणी काही 10-15 मिनिटं मला वाटतं यायचं. त्याच्यानंतर मला वाटतं दलित वस्तीकडे एक टाकी झाली, परत मातंग वस्तीकडे एक टाकी झाली. आता जुनी टाकी पण दुरुस्त करायचं चालले वाटते. ते म्हणजे काम त्याचं पूर्ण होत आले. त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम तर 100% सॉल्व्ह झाला आहे. आणि लाईटचा पण भरपूर प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झाला आहे. आता 2 डिपे आल्या, तर एक दलित वस्तीकडे आहे, एक मातंग समाजात तिकडे एक डिपे आहे, आणि गावासाठी स्पेशल आहे. मग प्रत्येक शेतकऱ्यासाठी म्हणा, कुणासाठी कुणाचे रानाची अडचणी म्हणा, रस्त्याच्या. आता खेडेगावात एक असा विषय महत्वाचा आहे, म्हणजे अशा छोट्याशा तर माझं असं म्हणणं होतं की जे आपले जे आता उभा असलेले सदस्य जेवढे पण नाही का, तर त्यांच्यामध्ये कोण म्हणजे आपलं काम म्हणजे गावाचा विकास वगैरे अशा गोष्टी करू शकते आणि कोण व्यवस्थित वाटतं तुम्हाला? आता सध्या म्हणजे एक करमाळा तालुक्यात कर्मा आघाडी म्हणून एक विकास गटाचा त्यांचा म्हणजे एक पॅनल आहे, सावंत गटाचा. एक नवीन ॲक्टिव्ह झाला, म्हणजे खेड्यात म्हणा, एक छोट्याशा गावांनी ॲक्टिव्ह झालाय. स्वर्गीय वाशी सुभाषांना सावंत यांच्या सून ज्योतिताई राहुल सावंत आता हे पांडे गटातून पंचायत समितीमधून उभा आहेत, पांडे जिल्हा परिषदमधून. तर आता ते आज म्हणजे एकदम त्यांचं एक ठामपणे म्हणजे काम आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी म्हणा, कुणासाठी कुणाचे रानाच्या अडचणी म्हणा, रस्त्याच्या. आता खेड्यागावात एक असा विषय महत्वाचा आहे, म्हणजे अशा छोट्याशा गावांनी ना इतकं राजकारण गलिच्छ झालंय. ते ऊस तोडण्यापासून ते पार ऊस कुणाचा अडवायचा, काय कुठनं मतदान कसं घ्यायचं ह्याच्यावरून म्हणजे आडवाडवीपासून राजकारण चालू झालंय एक छोट्याशा गावांनी. तर सावंत परिवार म्हणजे का असं खमकनीतूत्र म्हणा, म्हणजे भूमिका त्यांची आहे. म्हणजे कुणी जाऊन द्या त्यांना 24 तासामध्ये असं काही टाइम नाही त्यांच्यापाशी भेटण्याबद्दल म्हणा, कशाबद्दल पण, कामाबद्दल कसली अडचणी नाही, काय नाही त्यांच्याकडे. कधीही जावा तुम्ही, म्हणजे कुणी भेटतं तिथं.
पप्पू अण्णा सावंत असतात, सुनील बाप्पू सावंत असतात, वकील साहेब असतात राहुल सावंत, परत सगळ्यात मोठे म्हणजे विठ्ठल आप्पा सावंत असतात, गोट्यावरच असतात ते तर कंपल्सरी कुणीही जाऊन भेटू शकते त्यांना. म्हणजे कामाची कधीच अडचण येणार नाही. आणि जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांची सत्तेचीच हवा आहे. आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात काय सुद्धा नाही. जनतेसाठी त्यांनी पक्ष बदललेले नाहीत, त्यांच्या स्वार्थासाठी पक्ष बदलले. त्यांचं एक तालुक्यामध्ये म्हणजे वर्षवीस काय ते हे राखण्यासाठी वर्चस्व. वर्षीव राखण्यासाठी त्यांनी पक्ष बदललेत काय. पण काही त्यांना सर्वसामान्य जनतेचं घेणं नाही देणं नाही काही नाही. काही सुद्धा ते विकास करत नाही. अक्षरशः त्यांना भेटू शकते त्यांच्या जवळचे माणसं, माजी सभापती म्हणा, माजी सरपंच, आमकं तमकं तेच भेटू शकते. सर्वसामान्य माणूस भेटू शकत नाही आज त्यांना. अशी परिस्थिती. त्यांनी सांगायचं नेते गेलेत, नेते आराम करतेत, नेते आता जिमला गेलेत, नेते येतेन थांबा, नेते फ्रेश होतेत, बसा 2 मिनटं. अक्षरशः बसायची वेळ म्हणजे इतकी येते की लोक कदरून गेलेत त्यांच्याविषयी म्हणजे. पण आता एक म्हणजे राजकारण एवढं भंगार झालंय की काय कुणाला कळत नाहीये. कुणी म्हणायचं आमचंच चांगलं आहे, आमचंच चांगलं आहे, अशी परिस्थिती झाली जास्त त्याची. पण सर्वसामान्य लोकांनी तर विचार केला तर 100% आजच्या जे 7 तारखेला जे मतातना आशीर्वाद देते सावंत गटाला असं तर दिसून येते सगळी नवीन चेहरा. हा नवीन चेहरा एक आहे. आणि इन त्या आजच्या ज्या 7 तारखेला मतदान झालंय त्याचा इन त्या 9 तारखेला 100% सावंत गटाचा झेंडा फडकेन. ओके मध्ये काय अडचण नाही. आणि मग आता मुद्दे जे आपण सांगितले जसं की हो, कृष्णा रस्त्याचं- काळे असेल किंवा आता तुम्ही सुद्धा जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे त्यांच्या पुढं आणि कधीपर्यंत करतील ते अंमलात कधी आणतील काय सांगतील. जरी ते निवडून आले समजा तर कधीपर्यंत अंमलात आणतील काय त्यांचं दिसतंय का तुम्हाला काय विजन? लगेच करणार म्हणजे त्यांचं एक आता नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झालेली. अक्षरशः म्हणजे वरून पालकमंत्र्यांपासून पाडण्यासाठी सभा घेतल्या त्यांच्यासाठी, खासदारांनी घेतल्या, ह्यांनी घेतल्या. तिथनं पण भरपूर त्यांना लीड भेटलं. करमाळ्यातल्या नगरपालिकेच्या हद्दीतल्या लोकांनी चांगलं त्यांना भरपूर लीड दिलं. अपेक्षापेक्षा जास्त दिलं त्यांना सावंत गटाला. भरपूर म्हणजे सांगायचंच नाही, सर्वांची इच्छेपेक्षा जास्त लीड भेटलेला आहे. आता या जिल्हा परिषद गटातून पण भेटन त्यांना लीड भरपूर भेटन अशी सर्वांची अपेक्षा आहे. आता पुढचं जे ग्रामपंचायतचं इलेक्शन होईल ह्याच्यामध्ये आपलं जे काही कुणी सरपंच उभा राहील जे काही नाही का त्यांचं विजन काय असेल काय वाटतं? आता युवा पिढी आहे तुम्ही तर युवा पिढीनुसार ठरवलं जाईल असं म्हणजे आता ते जे कोणी होईल ग्रामपंचायत 6 महिने पुढे ढकलली त्याच्यामुळे पण जनतेचा प्रतिसाद आहे. कधी का व्हायना आता 6 महिन्यांनी का व्हायना इलेक्शन पण जरी झालं आणि जी काही निवडणूक होईल त्याच्यामधनं आपलं विजन काय की आपल्या गावासाठी काय काय आलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? ह्याच्या आधी मी बऱ्याच लोकांना म्हणजे 2-3 विचारलंय तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? नाही होईन आता सर्वसामान्य जनता म्हणा हे सोशल मीडियाने तुमच्या म्हणा इंस्टाने त्यांनी सगळे फोकसला आलेत. प्रत्येक जण ऍक्टिव्ह झालाय बोलण्यासाठी. प्रत्येक जण बोलण्यावर आता जे राजकारण चालू आहे का ते सगळं बोलण्यावर चालू आहे. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने जर नाही काम केलं की लगेच व्हिडिओ काढ की टाक इंस्टाला कर फॉलोअर कर ह्याच्यावर सगळं राजकारण चालू आहे सध्या. त्याच्यामुळे काय नाही आता फक्त जे आश्वासनं देतात का त्यांचं काय नाही, त्यांनी फक्त आपल्या गावापुरतंच राजकारण करायचं आता आश्वासनाचं. आता फक्त काम बोलतं इथनं पुढे जे करणार जे काय होणार ते फक्त कामच. आता ह्या वडगाव म्हणजे एक 40 वर्षात काहीच विकास झाला नाही एवढा एक 5 वर्षात केला आमच्या सरपंचांनी म्हणजे बळीराम काळे यांनी भरपूर विकास केला. उत्तर वडगावचा, दक्षिण वडगावचा, रोडगे वस्तीचा, इथं मातंग समाज वस्ती म्हणून आहे दलित वस्ती तिथं पण बोर घेतले, टाकी बांधली. विकास आहे आता दाखवू हे सगळा विकास जे आज आम्ही सांगतो तुम्हाला भरपूर केलं हे केलं ते केलं. आता इन ग्रामपंचायत लागेल त्यावेळेस आम्ही त्याच्यावर पण तुमचे हिडू दाखवूत काय विकास केला आम्ही काय नाही, किती बोर घेतले, कुठे रस्ते केले काय ह्याच्यावरती पण तुम्ही बोला. पुढच्या इन त्या 6 महिन्यामध्ये घ्या तुम्ही पूर्ण गाव गटरमुक्त केलंय. आता असतात कोण कुठं पण कुणीही आडवं लावतं काय इथं करायचं नाही तिथं करायचं नाही कशाला अर्ज असतात. मशानभूमीचा एक मेन मुद्दा म्हणजे अक्षरशः खेड्या गावांनी म्हणजे असा विषय असतो एक मशानभूमी आणि एक मंदिर म्हणजे पाहिजेच प्रत्येक गावामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे मशानभूमीचा एक विषय लय मोठा होता 40-45 वर्षापासून गावाचा रखडलेला. लवसाहेब काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते मार्गी लागला. पण आल्या त्याला अडचणी भरपूर आल्या पण एक म्हणजे त्या अडचणींना पण माहीत होतं की पुढचा जो नेतृत्व करतो तो माणूस म्हणजे खमक्या होता. त्यांनी पेलल्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याची ताकद होती झपवायची म्हणा ते काय. आता मी म्हणजे थोडंसं गुतत बोलतो पहिल्यांदाच काय प्रॉब्लेम नाही. आता माझं अजून काय म्हणणं होतं की आता ज्यावेळेस ग्रामपंचायतचं इलेक्शन होईल नाही का आता लोक येतात इलेक्शनला सांगतात की मी तुमचा हे करेन मी तुमचा विकास ते करेन ह्या गोष्टी करेन. माझं म्हणणं असं होतं की जे काही तुम्हाला बोलतात ना त्यांचा डायरेक्टली व्हिडिओ काढला पाहिजे बरोबर. कोणी का निवडून आहे ना
त्यांचा व्हिडिओ डायरेक्ट काढला पाहिजे. तुम्ही एवढ्या गोष्टी मुद्दे बोललात ना, त्या गोष्टी तुम्ही करून दाखवताय का आज नाही, आपले म्हणजे पंतप्रधान पुढच्या सुद्धा म्हणलेले पंचवार्षिकच्या आपल्याला, दृष्टिकोनात, बरोबर का नाही? 15 लाख रुपये देतो तुम्हाला, काला धन लाएंगे. आज तुम्ही विचार करा, कंबाबाईनी ह्या अक्षरशः अमेरिकेतनं माल येतो भारतामध्ये 0 टॅरिफ लावलंय आणि आपला माल, भारतातला माल अमेरिकेत जातो त्याला 18% लावलंय. म्हणजे काय चाललंय राजकारण हे लोकांना कळत नाही, कुणाच्या मागे उभं राहा काय. आज तुम्हाला सांगतो, अजितदादा पिंपरी चिंचवड मधनं पराभूत झाले महानगरपालिकेमध्ये. एक असा खमक्या नेतृत्व होतं महाराष्ट्राचं. ते एक म्हणलेले म्हणजे की माझ्यापाशी पण ह्यांचे पुरावे आहेत कंबाबाईचे, म्हणजे भाजपचे. तर तिथनं पुढे एक अजितदादाच्या 2-3 दिवसांनी प्लेन क्रॅश होऊन मौत होते म्हणजे दादांची. एक दुर्दैवीच घटना आहे. पण लोकांनी महाराष्ट्रातल्या काय केलंय, सगळ्यांच्या हितवर येतं म्हणजे नरडीपर्यंत, पण बोलायची कोण धाडस करा नाही, असा विषय झाला आहे सगळ्या गोष्टींचा. आज जर तुम्हाला सांगतो साधं म्हणजे जिल्हा परिषदला जर तुमचे जर मंत्री संत्री येत असतील, 2-2, 3-3 सभा घ्यायला लागत असतील ह्यांना तालुक्याच्या लेवलला, म्हणजे काय ह्यांच्या मागे आहे जनता, काय सुद्धा नाही ह्यांच्या मागे, ह्यांचा विकास नाही काय नाही. ह्यांच्या फक्त 25 गाड्या असतात रस्त्याने, 2 गाड्या पोलिसांच्या पुढं, सत्तेचा गैरवापर चालू आहे ह्यांचा, दुसरं काय सुद्धा नाही. विकासाच्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही आजच्या घडीला, कुणीही बोलत नाही, अक्षरशः कुणीही नाही. बरोबर आहे, याला सहमत आहे मी तर. हो, ओके, अजून काय? ठीक आहे, धन्यवाद, खूप छान बोललात तुम्ही. दिशाभूल करतात गावातलं, म्हणजे वरचं राजकारण ठीक आहे, पण आपल्या गावातल्या लोकांना तरी गावातल्या लोकांनी दिशाभूल केली नाही त्याबद्दल बोलायचं. हां, बोला की, बोला मग, काय तुमची दिशाभूलबद्दल काय म्हणजे मागचं इलेक्शन झालं, मला वाटतं आमदारकीचं इलेक्शन होतं, नारायण आबा आणि संजय मामा आणि मला वाटतं दिग्विजय भैया बागल, ती तिरंगी लढत होती. तर काही संजय मामाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी मला वाटतं उन्हाळाच होता, तर त्या टायमिंगला लोकांना असं सांगण्यात आलं की कुठनं तरी लाईट घ्यायची होती, तर त्या आदल्या दिवशी पोल पण आणून टाकले 16-17 या इथे, आणि परत ते लाईटचे पोल बी कुठं गेले माहीत नाही, लाईट पण आली नाही, काहीच विषय नाही. नुसती अशी दिशाभूल नाही झाली पाहिजे लोकांना आपल्या गावातल्या तरी. म्हणजे निवडून आलं तर देणार, नाही आले तर नाही देणार का, तुम्ही कामच करणार नाही का, असं नाही केलं पाहिजे ना. नाही केलं पाहिजे, बरोबर ना. की कुणी का असं ना, कोणताही नेता वरच्या स्तरावर असू दे. आता मला ऐकण्यात भेटलं की पुण्यापर्यंत लोकांना जाऊन म्हणजे काळूबाई हातात घेऊन शपथ घेतल्या की मी हे करल, मी ते करल. बरं, आता त्या लोकांचं आम्ही काम करून दिलंय, मी स्वतः त्यांचा कागद दिलाय. त्या लोकांचं आता मी स्वतः काम दिलंय, त्यांच्याकडे परत बघायला पण गेली नाही. तर ती लोक आमदार केलं त्यांच्या मागे होती, ते लोकांनी आता आम्हाला न सांगता आमच्या मी सांगून तिथं मतदान दिले. म्हणजे असे लोकांना दिशाभूल कवर म्हणजे लोकांना दिशाभूल करणार. काय आपण हे म्हणजे सगळ्या सर्वसाधारण लोकांनी आहे ना, चांगला माणूस बघून त्याच्या मागे उभारलं पाहिजे खंबीरपणे, आणि त्याला सपोर्ट केलं पाहिजे, कुणी का असताना. मेन म्हणजे जे म्हणजे मदतीला, इमर्जन्सीला कोण अवेलेबल आहे त्याला महत्व आहे. म्हणजे आता मला गरज आहे, माझं काही नडलंय काम, इलेक्शन पुरते करतात फक्त, इलेक्शन झालं कोण सुद्धा येत सुद्धा नाही, तर बरोबर बघत सुद्धा नाही तिकडे सुद्धा नाही. आता आमच्या एक महागल्दी एक चुलत बहीण म्हणजे मला वाटतं पावसाळ्याच्या तोंडीच ॲक्सिडेंटने एक्सपायर झाली होती. तर मी आणि आमचे मोठे बंधुराज पुण्यावरून आलो होतो, आणि आमच्या इथले जे काही पोर असतील, उमेश असेल, विकास असेल, सुदम असेल, यांना फोन करून तिथं पाठवलं. अक्षरशः एक 10 ते 15 लई 20 लोकांनीच आम्ही तिला म्हणजे अंत्यसंस्कार केले होते. गावातील कुठलंच म्हणजे तुम्ही जर त्या टाइमला राजकारण असतं ना, तिथं पडून राहिले असते लोक, म्हणजे ते कुणाची का असणार, पण तिथं मदतीला जायला पाहिजे तशा ठिकाणी. 100% जायला पाहिजे. तर माझ्यासोबतच झालं होतं, माझंच काम एक नडलं होतं नाही का. लास्ट टाइम माझं ते शेतीचं काम होतं, तर स्वतः चंद्रकांत काळे, भाऊ काळे आपण, त्यांनी मला इतकी म्हणजे मदत केलेली आहे की माझ्यासाठी खूप पळालेले आहेत नाही का. ते त्यांचं बघितलेलं मी त्यांना काम केलं होतं, कारण की रामशुकला तुमचा मला वाटतं काहीतरी सांगितलं होतं, तुमच्या आई तिथं आले होते, त्यावेळेस मी पण केलं होतं. म्हणजे जेवढं करता येईल तेवढं 100% आम्ही तर प्रयत्न करतो. तर अशी लोक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. बाकी तर इलेक्शनला उपस्थित राहणारे आहेत, इलेक्शनला तात्पुरतं गोड बोलणारी किंवा दिशाभूल करणारे ह्या लोकांना 100% गावातील सर्वसाधारण लोकांनी 100% बळी पडू नये. बरोबर. ज्या लोकांना तुम्हाला सांगतो दारूच्या नशेच कंटिन्यू राहतात, बायांचे नाद आहेत त्यांना, कुणाचे काय कुठल्या गावात, सगळ्या आपलं गाव एकदम छोटे, म्हणजे सगळं गावातील लोकांनी आहे ना, आपल्या घरचं फॅमिलीचं माणूस अशा पद्धतीने राहिलं पाहिजे, पण तसे लोक राहत नाहीत आपल्या गावात. एकदम चुकीच्या पद्धतीने राहतात. त्यांना स्वतःच्या घरातले
नाही हे आपलं आता आपल्याला महत्वाचं काय आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. नाही ते तेच बोलायचं आपण पण नाही बोलायचं, मला, बाकी काही नाही. पण गावाच्या विकासाच्या कामात 100% अडथळा घेतला नाही, केला नाही पाहिजे कोणीच. म्हणजे ते करत असेल तर आम्ही 100% अडथळा करतच नाही, इथनं मागं पण केलं नाही, इथनं पुढे पण करणार नाहीये. पण आम्ही करत असेल तर त्यांनी बी अडथळा केला नाही पाहिजे. गावाचा विकास होतोय ना, अरे त्यातनं तू पण जाणार, रस्ता होतो तर रस्त्यातनं तू पण जाणार आहे, गटर झाली तर गटर तुझं पण पाणी जाणार आहे त्याच्यातनं, लाईट लावली तर लाईट तुला पण घराला फोकस देणार किंवा तुला त्याचा फोकस भेटणार आहे. 100%. गावाच्या कामात 100% अडथळा कुणीच केला नाही पाहिजे. मग ते असतील किंवा आम्ही असतील, हा कोणी पण का असेल. असताना आता जरी आपण समजू जसं की आता तुमची ह्या वर्षी पार्टी आहे, पुढच्या वर्षी त्यांची जरी पार्टी आली, मी एक आम्ही म्हणतोय 100% असं जेवढं गावाला तुम्ही काम करताल त्याला आम्ही उलट सपोर्ट करणार हा, आहे. हेच अजून पाहिजे, निधी बाकी येईल काय बाबा, असणार. अजून काहीतरी जास्त काम करता येईल एवढं प्रयत्न करणार आहे आम्ही कधीच कोणाला अडथळा करणार नाही आणि तिथून मागून पण झालं नाही. कारण का आमचं म्हणजे राजकारण हे क्षेत्रच नाहीये. आमच्या ज्या ग्रुपमध्ये लोक आहेत ते सगळे लोक कामधंद्याला आहेत, त्याच्यामुळे राजकारण कोण बघायला सुद्धा नसतं इथं. फोन करून त्यावेळेस आमचा कोणतरी उपलब्ध होते, त्याच्यामुळे राजकारणाच्या दृष्टिकोन आम्ही कामच करत नाही. समाजकारण जेवढं करता येईल तेवढं 100% समाजकारणच करतो. बस एवढंच पाहिजे ना, अजून काय पाहिजे आपल्याला गावात तेच तर गोष्टी झाल्या पटेल पाहिजे. गावात बसून राजकारण करायचं असं 100% करत नाही. आपल्या गावात एकदम खालच्या दर्जाचं राजकारण करतात लोक. म्हणजे काही सार्वजनिक कार्यक्रम असतील किंवा कुणाचं एखादं लग्न असेल तरी त्यात पण राजकारण येतं. त्याच्यामध्ये कशा प्रकारचं राजकारण. येतंय 100%. तुम्ही गावात 100% असेल ना तरी तुम्ही एकदा म्हणजे आता तुम्ही काही जास्त गावात नसताय, कधीतरी आपलं मतदान यात्रा बरोबर, याच किंवा टायमिंगला काहीतरी येतो सप्ताह वगैरे असेल. आता आपल्या गावातला सप्ताह भरतो, सप्त्यात पण राजकारण असते. आपल्याला ते नाही बोलायचं, आपल्याला ते राहू द्या. नाही झालं पाहिजे. गाव आपलं छोटे हा. आपण सगळ्यांनी मिसळून राहिले पाहिजे. तुम्ही इलेक्शन 100% करा. हा व्हिडिओ Election 100% करा, राजकारण 100% हा व्हिडिओ करा. जो आहे ना यासाठीच बनवतोय की गावाच्या दृष्टिकोनातून आपल्या गावाचा विकास होणं गरजेचं 100% करायला आहे. पाहिजे. ह्यासाठी बाकी काहीच नाही, दुसरं काहीच नाही. आपल्याला गावात काय हे बघा, चालतंय, गावात काय नाही बागल चालत, त्या येऊ गोष्टी काय द्या, आपल्याला. या सावत येऊ द्या, या तुम्हाला सांगतो संतोषवार येऊ द्या, पण सगळ्या गटांनी आता तीन पार्ट्या आपल्या गावात, तिन्ही पार्ट्यांनी पैकी कोणतरी उमेदवारांनी 100% निवडून आहे तर त्यांची कामं आणली पाहिजेत, रस्ते आणले पाहिजेत गावामध्ये, हा. गटरी आणले पाहिजेत, हे मुद्दे. जे काही लोकांच्या समस्या आहेत ते सगळ्यांनी केले पाहिजेत. आता कुणी काय आहे ना म्हणजे मी तर मग अशीच म्हणलो ना, जसं की ज्यावेळेस ती इलेक्शनला येते ना आपल्याकडं, ज्यावेळेस भाषण करतील किंवा मतदान द्या म्हणून ह्या दृष्टिकोनातून येतील, त्यावेळेस त्यांचा डायरेक्ट व्हिडिओज काढला पाहिजे. मी तर म्हणतो जी की तुम्ही जे मुद्दे मांडताय ते मुद्दे तुम्ही करून दाखवताय का नाही, हे महत्वाचं आहे. आता आपण स्टार्टिंगच आहे, तुमच्याशी बोलतोय, पहिल्यांदाच बोलतोय मी. हा. त्याच्या आधी कारण का राजकारणाचा हा प्रकारच आम्हाला माहित नाही, बरोबर. पण आता हे 4-5 वर्षात थोडे भरपूर अनुभव आत येत गेलेत, गेले, त्याच्यामुळे बरोबर. हा, काही गोष्टी माहिती आहेत. चालेल. ओके, धन्यवाद. हा, बोला. आज वडगाव दक्षिण या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्ताने मतदान किती वाजलेत? 4:30 वाजेपर्यंत एक 60 ते 70% गेलेला आहे. अजूनही टक्का वाढण्याची शक्यता आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडत आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांचं, मतदारांचं आभार. तुम्हाला काय वाटतं की विकास तिन्ही उमेदवारापैकी कोण उमेदवार करेल किंवा सगळ्या आपल्या ज्या पांडे गट आहे आणि रायगाव कोण आहे, तिन्ही उमेदवारापैकी कोणता उमेदवार सक्षम आहे की तो 100% लोकांकडे लक्ष देऊ शकतो बोला किंवा तुम्ही, बोला. हे करू शकतो, म्हणजे काम करू शकतो? ज्योतिताई राहुल सावंत या उमेदवार मला तरी सक्षम वाटतात. विकासाच्या दृष्टीने बोलू नाही का? चांगला विकास करू शकतात, सुशिक्षित आहेत. आता आपण शाळेत जायचो तेव्हा मांगीचा रस्ता म्हणजे मामा मंत्री होते, परत त्यांची मिसेस श्यामलताई बागल ह्या पण आमदार होत्या, पण तरी हा 3 किलोमीटरचा रस्ता हा त्यांच्यानी कधीच करणं झालं नाही. कशामुळे झालं नसेल हा रस्ता? त्याची कारण नाही सांगता यायची मला, पण त्यांनी करायला पाहिजे होतं लक्ष. सावंत कुटुंबीय करतील. ओके. आणि आता ते अशी वेळ आली की हे राजकारण बाहेर ठेवून ही आपले जे मुलं शाळेतील जी सर्वच जातात त्यांना माहिती, त्यांची अडचणी काय, त्यांना तकलीफ किती, त्रास किती हे त्या मुलांनाच माहिती. आणि आता पालकांचा पण विचार करायला गेलं तर साधारणतः सगळ्यांच्या घराघणी गाड्या झाल्या असल्यामुळं एस टी महामंडळाला पण थोडंसं
त्यांना पण एक पट वाढलेला दिसला पाहिजे एस टी चालण्यासाठी एक शाळेच्या दृष्टिकोनानं करायचं म्हणलं तर. मग आता ही गावातील जे आपले पालक आहेत, मुलांचे आई वडील आहेत, त्यांनी थोडीशी जबाबदारी घेतली तर त्या प्रयत्नातनं कुठेतरी यश उभा करण्यासाठी हे एक तरुण युवा पिढीचंच काम आहे. मी तर म्हणत नाही की हे नेत्या मंडळीचं पोटऱ्यांचं काम आहे. मला काय म्हणायचं आता आपली जी गोष्ट आहे ते आपल्याला काही नवीन नाही आणायचं. आपल्याला फक्त करायचं काय, जी घोषामार्गी जाते ते आपल्याला आपल्या वडगावून खिळकीवरती किंवा जे काय इकडं रायगाव आहे इकडं वाढवायची. तर त्याच्याबद्दल काय थोडंसं होऊ शकतं ना, कारण का नवीन यायला तरी येऊ शकत नाही, ही तरी ओळखू शकतो ना आपण, हे म्हणायचं. नवीन एस टी काय आणि जुनी एस टी काय हे महामंडळ ठरवतो. एस टी कुठली पाठवायची आणि कुठली नाही हे काय तुमच्या माझ्या हातात काहीच नसते. हे महामंडळाचा विचार आहे. पण हा विचार म्हणजे महामंडळाच्या विचारानं त्याला जाणारी येणारी वाहतूक पाहिजे. एस टी महामंडळ म्हणजे काय नुसती ह्या गावातनं ह्या गावात आली असं होत नाही. ते त्याला पण तुम्हाला सांगतो माणसांची वर्दळ राहिली पाहिजे. प्रत्येकाकडे गाड्या असल्यामुळे ह्या थोड्याशा अडचणी होतात. आणि जर शाळेच्या मुलांचा भवितव्याने जर विचार केला तर ही पालकांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी सगळ्या पद्धतीने विचार करून एक मुलांच्या दृष्टिकोनाने एस टी महामंडळ चालू होऊ शकते, असं माझं एक वैयक्तिक मन आहे. गावाचा जो रस्ता आहे, गावाचा रस्ता नाही का, मेन हायवे तो डांबरीकरण आहे. या आता मला आठवतं या रस्त्याला जे झालं होतं सिमेंट, हा 10 ते 15 वर्षापूर्वी झालेला. त्यानंतर रस्ता झालाच नाही. 15-20 पैसे वगैरे येत असतील जाते असं. आता ह्या निधीचा विचार करायला गेलं आणि ह्या पैशाचा जर विचार करायला गेलं तर ह्या गोष्टीवर म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे. पण ते काय म्हणतात ना, गावातलं राजकारण ते गावकऱ्यांनीच करू जाणं. आणि गावातलं राजकारण नाही, युवा पिढी आहे ना, त्यांनी काय केलं पाहिजे, ग्रामसभा वगैरे. आता ग्रामसभा बेसिकली आपल्या इकडे तर होत नाही, दोन्ही गावाची ग्रामपंचायत असल्यामुळे कसं आहे की आपल्याकडे होत नाही. जास्तीत जास्त जी सदस्य आहे ती त्या गावची, त्यामुळे ना ती ग्रामसभा जी आहे ती इकडे होती. माझं असं मत आहे, मी तर काय आता इथं नसतो पुण्याला असतो, माझं असं मत आहे की आपली जी नवीन पिढी आहे त्यांनी त्या ग्रामसभेला उपस्थित राहणं. मग ती ग्रामसभा कधी असते, 26 जानेवारी असतो, 1 मेला असतो, त्या तारखेला असतो. ग्रामसभेच्या वेळेस उपस्थित राहून मुद्दे मांडलं पाहिजे, असं माझं मत आहे. मुद्द्याचं रस्ता असो किंवा लाईटी असो, आपल्या ज्या येणे जाण्यासाठी जी दिवं वगैरे लावले जाते ते असो, नाही तर दलित वस्तीकडे जी सुधारणा किंवा दलित वस्ती अजून वाढत आली, इकडं खाली तिकडे लोक वाढवत चालले तळ्याच्या साईडला, ती पण म्हणजे कुठेतरी असं मुद्दा मांडलं पाहिजे ना. ग्राउंड आता ही तर आपली पिढी ही अशिक्षित राहिली, पण आता हिथून पुढे जी पिढी आहे ती चांगली शिक्षण करावं नाही का, त्यांनी खेळात वगैरे भाग घ्यावं, पुढे भविष्यात स्पोर्टमध्ये जावं. त्यातून तुम्हाला ग्राउंड होणं किंवा खाली सुद्धा चांगलं ग्राउंड होणं ते आहे का नाही, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे. पण ह्या गावाच्या राजकारणात कुठल्याही गोष्टीत हे राजकारणाचं मध्यस्थी येतं. राजकारणाचा मुद्दा म्हणजे काय, 4-2 ह्या पक्षाचे असतील, 4-2 त्या पक्षाचे असतील, पण ही एकत्रित येण्यासाठी तो तिकडचा गेला तो इकडचा गेला यांनी टाळाटाळी होती. ह्याच्यामुळे ही एकत्र येण्याचा एकदम संभोग कुठल्याही प्रकारचा होत नाही. मग याच्यात आता तुम्ही मुझे बोलता ही सगळं तरुण पिढीने एकत्र येणं गरजेचं आहे. पण तरुण पिढीचं मी तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं, कारण की हे गावामध्ये लगेच राजकारण केलं जातं. कुणी पुढे जर आलं, आता बघा गेलं तर आमच्या गल्लीतला विकास बराच काय थांबलेला आहे. 2021ला आपलं ग्रामपंचायत इलेक्शन झालं, त्यानंतर आम्ही सरपंचाला वारंवार सांगितलं की बाबा आमच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरची गटर असेल, गटरीचा प्रश्न एकदा त्यांना आम्ही सांगितला होता की पूर्णपणे आम्हाला गटर करून पाहिजे, म्हणजे नाही गटरचं तर आम्हाला जरूर आहे. पुढची दुसरी गोष्ट, आमच्या समाजामध्ये देखील पडायला लागलेले आहे, सगळं सलाब ढपले पडलेत, ते देखील आम्हाला दुरुस्ती करून किंवा नवीन करून हे एक आमची मागणी होती. ती देखील आमची मागणी पूर्ण झालेली नाही. तर आमच्या ह्या रस्त्यापासून म्हणजे भोसलेंच्या घरापासून डायरेक्ट त्या डांबरीपर्यंत तिथपर्यंत रस्ता खराब झालेला पूर्ण, ते एक अपूर्ण आहे. आणि बऱ्याच काही गोष्टी गल्लीत विकास नाही आहे आमच्या.